Next, study quantifiers in mathematical logic. Two quantifiers here: existential quantifier, which is denoted by this symbol, and universal quantifier, this is denoted by this, like that. Statement involving quantifiers are called quantified statement. For example, P statement: there exists an even prime number in the set of natural numbers. There exists, which is existential quantifier. All natural numbers are positive, then which is the universal quantifier, because all elements here, therefore universal quantifier. A statement quantified by existential quantifier: there exists, is true if at least one object in the collection satisfy the condition. कमीत कमी एक एलिमेंट सॅटिस्फाय करेल कंडिशन. अँड नो ऑब्जेक्ट इन द कलेक्शन, एक जरी ऑब्जेक्ट ह्यामधून नसेल तर ते स्टेटमेंट फॉल्स करेल. आता युनिव्हर्सल क्वांटिफायरमध्ये सगळेच ऑब्जेक्ट कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे, तर नाही सगळेच्या सगळ्यांनी जर नाही, एकाने जरी कंडिशन सॅटिस्फाय नाही केली तर ते स्टेटमेंट फॉल्स होणार आहे. फॉर एक्झाम्पल, एम सेटमध्ये 1 ते 7 1 2 3 4 5 6 7 एलिमेंट्स आहेत. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट एक्झाम्पल: देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट x - 4 इज इक्वल टू 3. आता 7 हा इलेमेंट सॅटिस्फाय करतो आहे कंडिशन. देअर एक्झिस्ट सिम्बॉल असल्यामुळं कमीत कमी एक जरी इलेमेंटने सॅटिस्फाय केलं तरी चालतं, आणि त्यामुळं स्टेटमेंट हे ट्रू झालं आणि ट्रूथ व्हॅल्यू इज टी. कमीत कमी एक तरी व्हॅल्यू असेल तरी चालेल. फॉर ऑलला मात्र सगळे लागतं. आता इथं बघा, फॉर ऑल सिम्बॉल आहे. एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स + 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 3. आता एक्स इज इक्वल टू 1 जी कंडिशन आहे यामधली, तर ती सॅटिस्फाय करत नाही आहे. इथं 2 ग्रेटर दॅन इक्वल टू 3 ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही आहे. म्हणजे इथं फॉर ऑल सिम्बॉल असेल तर सगळ्या ह्या इलेमेंटनी ही कंडिशन सॅटिस्फाय करावी लागते, तरच स्टेटमेंट ट्रू असणार आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट फॉल्स झालं आहे 1मुळं. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. आता आपण नेक्स्ट बघणार आहे ड्युअल मीन्स व्हॉट. ड्युअल, तुम्ही स्टेटमेंटमध्ये कंजक्शनचं डिस्जंक्शन आणि डिस्जंक्शनचं कंजक्शन रिप्लेस करायचं आहे, आणि टीचं सी कॉन्ट्रॅडिक्शन आणि कॉन्ट्रॅडिक्शनचं टॉटॉलॉजी रिप्लेस करायचं आहे. तर आपण ते ड्युअल स्टेटमेंट म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, टी कंजक्शन पी. इथं टीचं सी केलं आहे आणि कंजक्शनचं डिस्जंक्शन केलं आहे पी ॲज इट इज. तर फक्त टीचं सी आणि कंजक्शनचं डिस्जंक्शन. आता इथं दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये सी डिस्जंक्शन क्यू आहे, सीचं टी केलं आहे आणि कंजक्शनचं डिस्जंक्शनचं कंजक्शन रिप्लेस करायचं, मग ते ड्युअल स्टेटमेंट होईल. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण निगेशन बघणार आहे. फर्स्ट, निगेशन ऑफ कंजक्शन. कंजक्शनचं निगेशन ब्रॅकेटच्या बाहेर आहे, तर आपण काय करणार, सेपरेट निगेशन घेऊन कंजक्शनचं इथं डिस्जंक्शन होणार. आणि इथं जेव्हा दुसऱ्या डिस्जंक्शनचं निगेशन करताना तिथं कंजक्शन होणार आणि सेपरेट निगेशन होणार. तर ह्या दोघांना आपण काय म्हणणार, डी मॉर्गन्स लॉ. आपण ए युनियन बी कॉम्प्लिमेंट बघितलं होतं. ए युनियन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. तसंच आहे, इथं निगेशन आहे तर इकडे सेपरेट होणार, आणि इथं कंजक्शन आहे तर इथं डिस्जंक्शन होणार. तिथं युनियनचं इंटरसेक्शन रिप्लेस होत होतं, तर ह्याला डी मॉर्गन्स लॉ म्हणायचं. त्यानंतर इम्प्लाइजचं निगेशन काय होणार, पी कंजक्शन निगेशन क्यू. पी हे स्टेटमेंट तसंच राहून कंजक्शन करून हे क्यू स्टेटमेंटला निगेशन लागणार. तर हे इम्प्लाइजचं निगेशन आहे. डबल इम्प्लाइजचं निगेशन करताना बाय कंडिशनलचं पी कंजक्शन निगेशन क्यू पहिलं तसंच ठेवायचं, दुसऱ्याला निगेशन करून कंजक्शन घ्यायचं, डिस्जंक्शन, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पहिल्याला निगेशन करून दुसऱ्याला ॲज इट इज ठेवायचं. तर इथं पहिलं तसंच ठेवून दुसऱ्याला निगेशन केलं आहे, इथं पहिल्याला निगेशन करून दुसरं तसंच ठेवलं आहे, आणि कंजक्शन आहे दोघांमध्ये, आणि इथं मात्र डिस्जंक्शन सिम्बॉल आहे. आता कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह इम्प्लिकेशनचं करताना कसं करणार, पी इम्प्लाइज क्यू हे इम्प्लिकेशन स्टेटमेंट दिलं असेल तर क्यू इम्प्लाइज पी म्हणजे कॉन्व्हर्स होणार आहे, आणि इम्प्लाइजचे निगेशन केले की इन्व्हर्स होणार आहे. इम्प्लाइज इन्व्हर्सला निगेशन, आणि क्यू इम्प्लाइज पी म्हणजे कॉन्व्हर्स, आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह करताना कॉन्व्हर्सला निगेशन करायचं. ह्या निगेशन क्यू निगेशन पी. तर कॉन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह सी सी, क्यू इम्प्लाइज पी, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी, आणि इम्प्लाइज आणि इन्व्हर्स आय आय, देन पी इम्प्लाइज क्यू निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. तर इम्प्लाइजचं करताना कॉन्व्हर्स क्यू इम्प्लाइज पी, इन्व्हर्स करताना निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह करताना कॉन्व्हर्सला निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. ठीक आहे.